हाय मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे टिटवाळा मंदिरात आणि तिथून टॅक्सी घेऊन आम्ही चाललो मेवणीच्या घरी. तिथून बाईकची अरेंजमेंट केलेली आहे आणि हा पुढचा व्ह्यू. आम्ही टॅक्सीने चाललो आहे मुंबई सेंट्रलला. तिथून आम्ही बाईक घेणार आहोत. बाईक घेऊन आम्ही निघालो. मेवणी थोडंसं व्हिडिओ रेकॉर्डिंग करते माझी आणि हे आम्ही बाईकवर त्यांनी अरेंजमेंट करून दिली होती आम्हाला आणि तिला बाईकवर फिरायला आवडतं म्हणून त्यांनी बाईक अरेंजमेंट केली. आणि ट्रेनने पण ऑप्शन आहे तर आम्ही ट्रेननं न जाता बाईकने गेलो. पुढे गेल्यावर आम्हाला जवळपास पोचले तो हा चांगला व्ह्यू भेटला. त्यामुळे आम्ही तिकडे थांबले, थोडीशी एन्जॉयमेंट केली, फोटोज वगैरे काढले. कारण ह्यांना दोघींना फोटोज खूप आवडतात, त्याच्यामुळे फोटो काढणं गरजेचं होतं. आणि फोटोज काढल्यावरती यांचे फोटो झाल्यावर थोडंसं चान्स मारून मीही माझे 1-2 फोटो काढून घेतले. त्यानंतर आम्ही तर मंदिराच्या बाहेर पोचल्यावर हा बाहेरचा व्ह्यू आहे. इथून पुढे गेल्यावर हे आमचं प्रवेशद्वार श्री सेतू महागणपती मंदिर टिटवाळा. तिथे पुढे गेल्यानंतर हा जो दादा हात दाखवतो आहे तो आम्हाला त्याच्या शॉपवर घेऊन गेला. तिकडे हेल्मेट्स वगैरे आणि सगळं ठेवायला जागा होती त्याच्याकडे. आणि प्लस आम्हाला ओटीही तिथून भेटली. तो ओटी घेतल्यावर आता आम्ही दोघं कपल होते तर दोघांनी आपलं एक ओटी घेतली. तो मेवणी तिकडे हातपाय धुवायला जागा ठेवली होती. मी सांगितलं बाबा तू पाप धुवून घे, देवदर्शनात चाललो आहे. मध्ये गेल्यावर मंदिरात आम्हाला फोन अलाव नव्हता तर बाहेरूनच फोटोज काढलेले आहेत देवाचे आणि प्लस आमचे. आणि हा संडे खूप चांगला गेला कारण फन डे गेला आणि प्लस आम्हाला देवदर्शनही झाले. खूप एन्जॉय केलं मंदिराच्या आणि एक फोटो घेतला आणि तिथून आम्ही पुढे आलो. तर भूक लागली होती खूप, तर ढाबा बघितला. तर त्या ढाब्यात आम्ही नॉनव्हेजवर ताव मारला सगळ्यांनी आणि खेपसा राईस हे ऑर्डर केलेलं. आम्ही खूप एन्जॉय केलं त्या हॉटेलमध्येही आणि फोटोज वगैरे घेतले. त्यानंतर आमची मॅडम, त्यांना फोटोशिवाय राहत नाही, निघतानाही शेवटी त्यांनी फोटो घेतल्याशिवाय ते